मग तो कोणतं तरी माहिती नाही, मला नाव नाही माहिती. हे चांगल्या सुकल्यावरतीच मगच मसाला बनवायचा. हा त्याचं हे काढायचं नसतं ना, तिखट असतं ना ह्याच्यातच. नमस्कार, मी अक्षता तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबा फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. वाशीचा मसाला मार्केटचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेलच. आपण तिथूनच मिरची आणलेली आणि जवळजवळ 2-3 दिवस मी ना ती मिरची चांगली सुकवली. आणि इकडे बघा ही मसाला बनवायची तयारी सुरू झाली आहे. बघा हे मिरच्यांचे देठ काढत आहे. आम्ही ह्यावेळी देठासकट मिरच्या आणल्यात ना सर्व मसाला बनवायला. मिरच्यांचा वास नाकात गेला तर शिंका येते. आणि बघा हे सगळ्या मिरच्यांचं काढणार आहे देठ नाही ना. हो, सगळ्यांचं. आणि हे देठ ह्या देठाचं हे काढायचं नसतं ना, तिखट असतं ना ह्याच्यातच. फक्त ना हे एवढंच काढायचं. एवढं हे बघा हे एवढंच काढायचं. काय जण कसं इथून तोडतात ना, इथून नाही तोडायचं. फक्त हे त्याचा देठ असतो ना तोच तोडायचा. ही कुठली मिरची आहे? ही शंकेश्वरी मिरची आहे. त्याचा देठ एवढाच तोडायचा. सगळ्याच मिरच्यांचा देठ तेवढाच तोडायचा. ओके, चला आता आपल्याकडे पुढचे 2 दिवस मला वाटतं मसालाच चालणार आहे. काय मसाला बनवण्याची प्रोसेस. पावसाने गोंधळ केला, सकाळपासून पावसाचंच चालू आहे. अशा ऑलमोस्ट 7 किलो मिरच्या आहेत ना ग देठ काढायचं. 7 किलो मिरच्याचे देठ काढायचे. आणि हे जरा माणसं आम्ही बोलवलेत स्पेशल रोजंदारीवरती देठ काढायला. चेहरे दाखवत नाही मी, कारण सगळे लाल लाल होतील ते मिरच्यांच्या वासाने. आणि मी बघितलं की कसे देठ काढले आपण मिरच्यांचे. आणि आता ह्या उन्हात सुकायला टाकल्यात मिरच्या, कारण आपण किती पण त्या सुकलेल्या मिरच्या म्हटलं ना तरी त्या ओल्याच असतात. काय का त्या ओल्याच असतात. आणि 2 दिवस झालं थोडी मळबटच चालू आहे वातावरणात. तरी पण आज थोडंसं ऊन आलं आहे, म्हणून आता आम्ही इथे उन्हात आता सुकवतोय मिरच्या. किती ऊन लागतील का अक्षता? या उन्हाची भविष्यात काय खरं नाही. तरी पाहिजे जे अजून कडक ऊन नाही ना. कडक ऊन असतं तर 2 ऊन मध्ये झालं असतं ना. झालं असतं. अक्षता सांगते की 2 ऊन मध्ये झालं असतं कडक असतं तर. पण थोडं वातावरण आपलं मळबटच लागतंय, त्याच्यामुळे 3-4 ऊन तरी लागतील असं वाटतंय. काय का ठीक आहे, आपल्याला पण काही घाई नाही. चांगल्या सुकल्यावरतीच मगच मसाला बनवायचा. हा म्हणजे कसाच मसाला पण जरा चांगला बनेल. तर अशा ह्या मिरच्या आता आपण सुकत टाकल्या आहेत. मसाल्याची आपली दुसरी प्रोसेस चालू झालेली आहे. चालूच आहे प्रोसेस म्हणजे. आणि ह्या देठ काढलेत बघा कशा. आणि हे बघा कशा ओल्यात दाखवते बघा अक्षता. तुम्हाला आता पटेल. हे बघा मिरची मोडत नाही. कडक मिरची असेल ना तर लगेच मोडते. काय का सुकी मिरची असेल तर हे बघा पूर्ण त्याचा गोळा होतोय पण ती तुटत नाही मधून. आणि सुकलेली कडक मिरची आहे ना ती तुटलीच पाहिजे. आणि किती तुम्हाला सांगितलं ना की सुक्या मिरच्या आहेत बिंदास करा, तरी पण त्या थोड्याफार ओल्या असतातच असतात. त्यामुळे सुकवणं मस्ट आहे. आता एवढंच की मळबट असल्यामुळे 3-4 ऊनं लागतील. मळबट नसताना कडक ऊन असताना तर 2 ऊनमध्ये चांगल्या कडक झाल्या असत्या. आता हे तुम्ही ओले बघितलेत ना तर चांगल्या कडक सुकल्यानंतर पण दाखवून तुम्हाला की कशा सुकल्या गेल्या त्या. चांगल्या सुकल्यात मिरच्या. आवाजावरूनच कळतं ना. चला आता भरूया आणि डायरेक्ट कुटायला जाऊया. ती पण बघा चांगली सुकली आहे. व्यवस्थित सुकली ही मिरची. आपण 4 प्रकारची मिरच्या घेतलेल्या. एक काश्मीरी कलरसाठी, तिखटसाठी लवंगी मिरची, संकेश्वरी आणि बेडगी अशा 4 प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या. मी मिरच्या भाजत नाही. मी दरवर्षी असंच गरम मसाला फक्त व्यवस्थित भाजून घेते, पण मिरच्या मात्र व्यवस्थित सुकवते. आणि मिरच्या व्यवस्थित सुकल्या आहेत त्या मिरच्या. पावसामुळे थोडंसं टेन्शन आलेलं की व्यवस्थित सुकतील की नाही, मळबट होती ना त्यामुळे. पण व्यवस्थित मिरच्या सुकल्या आहेत. गरम मसालाही माझा भाजून झाला आहे. 2 दिवस आपण मिरच्या चांगल्या उन्हात आपल्या सुकल्या आहेत. काल मी काश्मीर मिरची होती ना त्याला तोडून पण घेतली, कारण तेवढं कडक ऊन असं लागत नाही, कारण मळबट असल्यामुळे. पावसात आणि हवामान खात्याने पण आपल्याला सांगितलं की पावसाचं वातावरण राहणार म्हणून. मी काल ती मिरची तोडून त्याची बी बाजूला करून घेतली आणि मिरच्या परत आज उन्हात सुकत घातले. आणि आपल्या मिरच्या ना सगळ्या 7 किलोच्या आहेत. म्हणजे 3-4 प्रकारच्या मिरच्या आहेत आपल्या. त्या 7 किलोच्या मिरच्या त्या हिशोबात हा सगळा गरम मसाला आहे. तीळ आहे, मेथी आहे,
हा ओवा, सुंठ, राई, परत हे कोणतं तरी माहीत नाही, मला नाव नाही माहिती. हे लवंग आहे, तिरपळा आहेत, मिरी आहे, खसखस, जिरं, असं बरंच सामान आहे आपलं. हे आता मी हळकुंड बारीक करून घेते. धने एवढे निवडले, हे निवडायचे व्यवस्थित, सगळं निवडून व्यवस्थित हे निवडूनच मग भाजून घेऊया ते आपण. मग आता ही हळकुंड माझी एवढी तोडून झाली आहे, एवढी अजून तोडायचं म्हणजे काय, जरा बारीक केलं ना की जरा व्यवस्थित भाजलं जाईल. भाजायचं म्हणजे आपल्याला काय अगदी खरपूस असं भाजायचं नाही, हलकं रोस्ट करून घ्यायचं, गरम करून घ्यायचं. आपल्या 7 किलो मिरचीला ना आपला हा पूर्ण गरम मसाला 4 किलो 200 ग्रॅम झाला आहे. मसाल्याच्या प्रॉपर दुकानात गेलं ना की त्यांना आपला मसाला कोणताही तो सांगितला की ती लोक त्याप्रमाणे आपल्याला गरम मसाला देतात. फक्त त्यांना मालवणी, आगरी कोणता मसाला जो आपल्याला हवा असेल त्याप्रमाणे तसं सांगायचं, तसं मग देतात. आपला हा आगरी मसाला आहे, तर हे आपल्या आगरी मसाल्याच्या हिशोबाने त्यांनी सगळं दिलं आहे. तर चला आपण आता ना ते व्यवस्थित जरासं हलकं असं भाजून घेऊया आणि व्यवस्थित निवडून घेऊया, कारण कधीतरी एखादा दगड वगैरे असेल तर, म्हणून आपलं नजर मारून घ्यायची. पण नाही आहे, काही नाही, एकदम स्वच्छ आहे, साफ आहे. आणि ना एकदम बारीक गॅसवरच करायचं आहे सगळं हे, आपल्याला फास्ट गॅसवर नाही भाजायचं आपल्याला, बारीक गॅसवरच व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचे. असं कलर बदलायचं नाही किंवा असं काहीच नाही, फक्त गरम करायचं आहे आपल्याला. का 1-2 मिनिट असं फक्त परतून घ्या व्यवस्थित. कढई टाकले की ना व्यवस्थित होतं भाजून ते. वेलची टाकली आता आपण, ती पण व्यवस्थित भाजून घेऊया. आणि आपण स्वतःहून केलेल्या म्हणजे कोणत्याही गोष्टीची ना सवय वेगळी असते आणि ती मजाही वेगळी असते. मग तो मसाला असू दे किंवा दिवाळीचा फराळ असू दे. मला तर स्वतःला पर्सनली हे असं स्वतः बनवायलाच आवडतं. आणि असंच ना आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे आणि मिक्स एकत्रच करायचं, मिक्स हे सगळं. तर हे चक्रीफूल पण आपण असंच हे करून घेऊया, भाजून घेऊया. हे सगळे मसाले आपल्याला ना वेगवेगळेच भाजून घ्यायचे, कारण ते चक्रीफूल कसं हे जाड आहे, त्याच्यामुळे थोडंसं भाजायला एक थोडा वेळ लागणार असेल तर तीळ कसे लगेच भाजून होतात. त्यामुळे मग सगळे पदार्थ वेगवेगळे तुम्ही भाजून घ्या. आता असेच ना मी सगळे पदार्थ सगळे जे आपले मसाले आहेत ना ते भाजून घेते आणि ते एकत्रच मिक्स करायचे. आणि आता हे पण मसाले मी मिक्स झाल्यावर थोडा वेळ ना उन्हात ठेवणार आहे. तर चला मसाले भाजून झाल्यावर मग भेटूया. हा बघा, गरम मसाला पण माझा मी व्यवस्थित भाजून घेतला आहे. 7 किलो आपण मिरच्या घेतलेल्या आणि व्यवस्थित उन्हात सुकवून त्याचे देठ वगैरे काढून आपल्याला 600 ग्रॅमची घट आली. आत्ताच मी वजन केलं तर 6 किलो 400 ग्रॅम आपली मिरची आता ती सुकून व्यवस्थित झाली आहे. आणि मी गरम मसाल्यामधला पण ओवा वगैरे असं काय काय ना थोडेसे आयटम होते ना, ते मम्मीने नको सांगितले मला टाकायला, त्यामुळे मी ते पण थोडेसे काढले. म्हणजे एक 200-250 ग्रॅम जवळजवळ गरम मसाला पण बाजूला केला. गरम मसाला पण आता ऑलमोस्ट 4 किलोचा आहे. तर आता बघू, तो व्यवस्थित मी चक्कीमध्येच नेणार आहे. मी ते काय डंकावर वगैरे कुटायला घेऊन जाणार नाही. मी ठाण्यालाच आपण मसाला मार्केटमध्येच बघितली तुम्ही मागे चक्की आहे ती, तिथेच मी कुटायला घेऊन जाणार आहे तो मसाला. तर चला आता बघू आपण व्यवस्थित कुटून वगैरे मसाला त्यात किती घट येते आणि आपल्याला किती आपल्याला हातात मसाला मिळतो ते बघूया. तर चला तर मग ठाण्याला जाऊया आता आपण. $10.25 किलो. ते आपल्या मसाल्याचं वजन होतं आहे किती आहे? 10.25. 10.15. ओके. हा बघा, हा सगळा गरम मसाला टाकला इकडे आणि त्याच्यावरती ही मिरची. आपल्या ह्या मसाल्यामध्ये 1 किलो मीठ टाकतो आपण आता. काही जण टाकत, काही जण नाही टाकत, पण आपण दरवेळेला टाकतो. डालते ना लोक.
साऊंड आहे फक्त. बघा आपल्या बॅग मध्ये पण भरला जातो डायरेक्टली. आपल्या ज्या बॅग आहेत त्याच्यामध्ये भरला जातो. आपला मसाला रेडी. आणि हा बघा आपला मसाला रेडी झालाय. वजन करतात परत मसाला झालेला आहे. कितना आहे? 10 किलो 800 ग्राम 700 ग्राम झालाय. हा बघा हा मसाला 10 किलो 700 ग्राम मसाला झाला आपला. आणि बघा इथे आपण मसाला आपला दळलाय. हे बघा इथे आपण ना हळद पण दळून घेतोय. ही अक्षताने आता 1 किलो हळद आणली आहे. सेलम हळद. ही पण आपला बारीक हळद करून घ्यायची. ही बघा आणि बघा ही हळद कुटायची एक वेगळी मशीन आहे. टाकली फोडेंगे ना. आता ही हळद पहिली फोडणार आहेत. ते बघा ते फोडतात बारीक करणार. हळद झाली तयार. 1 किलोला 1 किलो हळद आपल्याला भेटलेली आहे. थोडीशी उडाली आहे पण ठीक आहे. तर व्हिडिओची सुरुवात अक्षताने केली होती. आता एंड मी करतोय कारण मसाला मार्केटला मी आलो होतो मसाला घ्यायला. तर मसाला आपला जो बारीक केला कुठून घेतला ना ते करायला. आणि आपलं मसाला देताना 10 किलो 400 वजन होतं आणि आता जे 10.25 किलो होतं वजन मसाला देताना. आणि जेव्हा झाला तेव्हा 10 किलो 700 ग्राम झालं. तर तुम्ही विचार कराल की हे 500 ग्राम कुठून वाढले. तर आपण त्यानंतर 1 किलो मीठ टाकलं होतं ॲड केलं होतं. ते त्याचं वजन वाढलं. तर बरेच जण कमेंट करतील अरे 10 200 दिलं आणि 10 500 700 आला म्हणजे कसं असा ॲड होतो की काय मसाला. तर मसाला जास्त होत नाही तर मसाला उडतो. 50-60 ग्राम घट येते किलो मागे असं त्यांनी ते लिहिलं पण आहे. नाही मीठ आपण टाकतोच ना. 1 किलोचं मीठ येतच त्याच्यात. हो तर ते आपलं आगरी मसाल्यामध्ये मीठ असतंच नेहमी. आपण म्हणजे आपण टाकतो. मसाल्यांमध्ये मीठ टाकावंच लागतं. तर ते असं 1 किलो मी टाकलं होतं. तर त्या हिशोबात थोडंसं 500 ग्रॅम वजन वाढलं आहे. म्हणजे 500 ग्रॅम घटच झाली उलटी सगळं जाऊन आहे ना. तर तुम्ही बघितलं तर हळद बघितली मसाला बघितला. आम्ही हळद पण करून घेतली बारीक. आता वर्षाचं टेन्शन आहे. मसाला आणि हळद दोन्ही गोष्टी आपल्या रेडी झालेल्या आहेत. तर ठीक आहे मित्रांनो हा मसाल्याचा आपला हा व्हिडिओ होता. आम्ही स्टार्टपासून कसा मसाला बनवला तुम्हाला अक्षताने दाखवलं की कसे मिरची सुकवल्या वगैरे आणि मसाला कसे भाजले वगैरे दाखवलं आहे ना. गरम मसाला भाजला कसा त्याच्यावरती दाखवलं आहे. तर आपला हा वर्षाचा मसाला झालेला आहे आता. आणि त्यात मम्मीचा पण आहे. आमच्या आईचा आणि आमचा असं दोघांचे मसाले आहेत ते. जे ऑलमोस्ट 10-10.5 किलो मसाला आहे. 5-5 किलो दोघींचा आहे. तर ठीक आहे हा मसाल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा. आणि आपल्या चॅनल नवीन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच व्हिडिओ आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.